कधी विचार केलाय का की एखादी कला मरणाच्या दारातून परत येऊ शकते? आज आपण एका अशाच व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी हे खरंखुरं करून दाखवलं. त्यांचं नाव मोतीराम रांगणेकर, ज्यांनी मराठी रंगभूमीला अक्षरशः एक नवं आयुष्य दिलं. म्हणजे विचार करा, एकेकाळी महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय असलेली कला अचानक कोमेजून जाते, तिचं अस्तित्वच धोक्यात येतं. मग तिला वाचवायचं कोणी? बरोबर हेच संकट 1940च्या दशकात मराठी रंगभूमीवर ओढवलं होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय रांगणेकरांच्या कहाणीत. चला, आपण थेट त्या काळातच जाऊया. तो काळ होता 1940 नंतरचा. नाट्यगृहांना कुलूप लागत होती. एकेकाळी गाजलेली नाटकं बंद पडत होती. प्रेक्षकांनी तर पार पाठ फिरवली होती आणि व्यावसायिक मराठी रंगभूमी आपला शेवटचा श्वास मोजत होती. परिस्थिती इतकी वाईट होती की मोठमोठ्या नाटक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. या मरगळलेल्या रंगभूमीला आता गरज होती एका नव्या ऊर्जेची, एका नव्या विचाराची, एका संजीवनीची. आणि हीच ऊर्जा घेऊन एक व्यक्ती पुढे आली. आणि ती व्यक्ती म्हणजे मोतीराम गजानन रांगणेकर. त्यांनी फक्त समस्या काय आहे हे पाहिलं नाही, तर ते स्वतःच त्यावरचा उपाय बनले. त्यांनी विळा उचलला की ही मरगळ थांबवायचीच आणि मराठी रंगभूमीला या संकटातून बाहेर काढायचंच. आता रांगणेकरांची काम करण्याची पद्धतच एकदम वेगळी होती. ते एक व्यक्ती नव्हते, तर जणू काही एक संपूर्ण टीम होते. लेखक, दिग्दर्शक आणि संस्थाचालक या तिन्ही भूमिका ते एकटेच सांभाळत होते. म्हणजे विचार करा, नाटकाच्या कथेपासून ते रंगमंचावरच्या प्रयोगापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं. आणि हेच त्यांच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य होतं. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट अगदी पक्की होती. फक्त मनोरंजन करणारी नाटकं नाही, तर रंगभूमीला वाचवणारी नाटकं तयार करायची. हे त्यांच्यासाठी एक मिशन होतं, एक ध्येय होतं. आणि ह्याच ध्येयानं त्यांना झपाटून टाकलं होतं. आणि मग त्यांच्या लेखणीतून एक असं नाटक जन्माला आलं ज्याने मराठी रंगभूमीचा इतिहासच बदलवून टाकला. त्या नाटकाचं नाव होतं कुलवधू. हा या संपूर्ण कहाणीतला सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. बघा, ह्या एका वाक्यात सगळं सार आलंय. कुलवधू हे फक्त एक यशस्वी नाटक नव्हतं, तर ते बंद पडलेले नाट्य कंपन्यांसाठी आशेचा एक किरण होता. आणि नाट्यगृहांकडे पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांना परत खेचून आणणारं एक चुंबक होतं. खरं तर हा मराठी रंगभूमीचा पुनर्जन्मच होता. आणि हे घडलं होतं साल 1942 मध्ये. याच वर्षी कुलवधूने रंगमंचावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या एका नाटकाने प्रेक्षकांच्या रांगाच्या रांगा पुन्हा नाट्यगृहांकडे वळवल्या आणि व्यावसायिक रंगभूमीला जणू नवं जीवनच मिळालं. तर मग कुलवधूमध्ये अशी काय जादू होती? चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचा विषय. तो त्या काळाच्या खूप पुढे होता. दुसरं म्हणजे नाटकाची रचना, एकदम सुटसुटीत, वेगवान आणि खिळवून ठेवणारी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यातली गाणी, अगदी मोजकीच पण थेट काळजाला हात घालणारी. पण ऐका, कुलवधूचं हे यश म्हणजे काही योगायोग नव्हता. रांगणकरांच्या हाती जणू एक यशस्वी फॉर्म्युलाच लागला होता. आणि तोच फॉर्म्युला वापरून त्यांची अनेक नाटकं हिट होत होती. मग काय होता हा फॉर्म्युला? रांगणेकरांच्या नाटकांची काही खास वैशिष्ट्ये होती. संवाद असे धारदार की प्रेक्षक खुर्चीला खिळून राहायचे. कथा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाटायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी नाटकाला 3 तासात बांधलं. म्हणजे नाटक लांबल्यामुळे येणारा कंटाळाच संपवून टाकला. याच गोष्टींमुळे त्यांची नाटकं लोकांना खूप खूप आवडली. आणि हाच फॉर्म्युला वापरून त्यांनी एकामागोमाग एक यशस्वी नाटकं दिली. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, कन्यादान. जणू काही त्यांनी हिट नाटकांची एक फॅक्टरीच सुरू केली होती. आणि याच नाटकांनी खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा उभं केलं. पण गोष्ट फक्त नाटकं हिट करण्यापुरती मर्यादित नव्हती. रांगणेकरांचं कार्य याच्या खूप पुढे होतं. त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी, आधुनिक दिशा दिली. त्यांनी एक असा वारसा मागे ठेवला जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचा प्रवास बघा किती थक्क करणारा आहे. 1942 मध्ये कुलवधूने क्रांती घडवली. मग पुढे 1968 मध्ये संपूर्ण मराठी नाट्यसृष्टीने त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून निवडलं. आणि अखेर 1982 मध्ये त्यांच्या या अतुलनीय कार्याचा राष्ट्रीय स्तरावर संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरव झाला. तर मग रांगणेकरांच्या या सगळ्या कार्याला आपण एका शब्दात कसं मांडू शकतो? तो शब्द आहे दुआ.
हो, दुवा. त्यांनी जुन्या पारंपरिक रंगभूमीला आधुनिकतेच्या भविष्याशी जोडलं. त्यांनी परंपरेचा धागा तोडला नाही, तर त्याला नव्या विचारांची सुंदर जोड दिली. आणि हेच त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. त्यांनी रंगभूमीला केवळ वाचवलं नाही, तर तिला भविष्यासाठी तयार केलं. त्यांनी एक असा भक्कम पाया रचला, ज्यावर आजची आधुनिक मराठी रंगभूमी उभी आहे. जाता जाता एक प्रश्न मनात येतो. विचार करा, जर मोतीराम रांगणेकर नसते, तर आजची मराठी रंगभूमी कशी असते? कदाचित आज आपण जी पाहतो तशी नक्कीच नसते. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.